पुण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सावळा गोंधळ समोर आला। हो नाही म्हणता अखेर महायुतीतूनच लढणारे असं उदय सामंतांनी स्पष्ट केलं। मात्र आज दिवसभरात शिंदेंच्या शिवसेनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये असमन्वय असल्याचं दिसून आलं। सुरुवातीला सकाळीच महायुती तुटल्यात जमा असल्याचं विधान पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरेंनी केलं। त्यानंतर लगेचच रवींद्र धंगेकरांनी 165 जागांवर अर्ज भरणार असल्याचं सांगून टाकलं। पुण्यात शिवसेनेच्या नेत्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शिवसैनिकांमध्ये मात्र असंतोष पाहायला मिळाला आणि संभ्रम देखील निर्माण झाला। याच्यामध्ये काय बापू जे बोलतात ते माझे नेते आहेत, त्यांचं डिसिजन आहे। पण आता आम्ही सगळे 165 कार्यकर्त्यांना फॉर्म दिलेले आहेत। उलट उशीर झाला, अजून चांगल्या पद्धतीने आम्हाला फॉर्म काल वाटता आले असते, पण आमच्याकडनं थोडा उशीर झाला। पण सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हा माझा स्वतःचाच हट्ट होता। सगळ्या टीमनं विचार करून एबी फॉर्म नक्की दिलेले आहेत, परंतु विड्रॉलची तारीख आणि छाननीची तारीख अजून 2-3 दिवस आहे। मी स्वतः या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केलेली आहे। त्याच्यामुळे महायुती तुटली, काही ठीक आहे, पदाधिकाऱ्यांनी काही भावनेच्या भरामध्ये सांगितलं असेल, तर ती ब्रेकिंग होण्यापेक्षा मी शिवसेनेच्या वतीनं सांगतो, ही जर आपण ब्रेकिंग केली तर ती खरी आहे की महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही। सगळ्या टीमनं विचार करून एबी फॉर्म नक्की दिलेले आहेत, परंतु विड्रॉलची तारीख आणि तर आम्ही महायुतीमधूनच लढणार असल्याचं उदय सामंतांनी म्हटलेलं आहे। उदय सामंतांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली, तर 165 जागांवर अर्ज भरणार असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलेलं आहे। पुण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये बिनसलं। शिवसेनेनं दिलेली 15 नावं वाचून भाजपकडून चर्चा बंद करण्यात आली। त्या 15 जणांची यादी लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।